तुम्हाला क्रूज शिप जॉईन करायची आहे, पण एक्सपिरियन्स नाही म्हणून कन्फ्यूज आहात का? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एलिजिबिलिटी, डिपार्टमेंट, सॅलरी, रिक्वायर्ड डॉक्युमेंट आणि अप्लाय करण्याची प्रोसेस सांगणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय भीम, जय श्री मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजचा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण बरेचसे न्यू कमर्स मला विचारत असतात की क्रूज शिप जॉबसाठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे का, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं आणि कंप्लीट प्रोसेस काय आहे. तर आज मी तुम्हाला हे सगळं स्टेप बाय स्टेप आणि एकदम सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की क्रूज शिपवर फक्त हॉटेल किंवा हाऊसकीपिंग जॉब्स नसतात. क्रूज शिप एक फ्लोटिंग हॉटेलसारखं असतं, त्यामुळे इथे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज, गॅली, बार, रेस्टॉरंट, गेस्ट सर्व्हिस, फोटोग्राफी, एंटरटेनमेंट, डेक आणि इंजिन डिपार्टमेंट. तुमचं एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि इंटरेस्टनुसार तुम्ही योग्य डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, फ्रेशरने कोणत्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करायचं. जर तुमचं हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटॅलिटी बॅकग्राऊंड असेल तर हाऊसकीपिंग, रेस्टॉरंट, बार किंवा गॅली डिपार्टमेंट चांगला ऑप्शन असणार आहे. जर तुम्ही फोटोग्राफर असणार तर फोटोग्राफी डिपार्टमेंटसुद्धा तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि जर तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर किंवा इंजिन डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या क्वालिफिकेशन लागू शकतो. म्हणून कोणत्याही डिपार्टमेंटसाठी ब्लाइंडली अप्लाय करू नका. आधी तुमचं एज्युकेशन, स्किल आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स बघा. एलिजिबिलिटी कंपनी आणि पोझिशननुसार बदलते, पण जनरली काही बेसिक गोष्ट महत्त्वाचे असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मिनिमम एज्युकेशन. काही एंट्री लेवल जॉबसाठी बेसिक एज्युकेशन पुरेसे असू शकेल, पण काही पोझिशनसाठी डिप्लोमा किंवा डिग्री हे कंपल्सरी असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन, कारण की क्रूज शिपवर वेगवेगळ्या कंट्रीमधले गेस्ट आणि क्रू मेंबर्स असतात, तर त्यामुळे बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन हे खूपच महत्त्वाचं आहे फॉर क्रूज शिप जॉब्स. तिसरी गोष्ट म्हणजे मेडिकल फिटनेस. क्रूज शिप जॉबसाठी मेडिकल टेस्ट आणि कंपनी अप्रूव्हल मेडिकल रिक्वायरमेंट पूर्ण करावे लागू शकतात. आणि मंडळी, पासपोर्ट नसेल तर सगळ्यात आधी पासपोर्ट अप्लाय करून घ्या, कारण की इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी व्हॅलिड पासपोर्ट तुमच्याकडे असणं खूपच कंपल्सरी आहे. आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात तर हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिला आहे अपडेटेड CV म्हणजे अपडेटेड रिझ्यूम. दुसरा आहे व्हॅलिड पासपोर्ट. तिसरा आहे एज्युकेशन सर्टिफिकेट्स. चौथा आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर. पाचवा आहे मेडिकल डॉक्युमेंट्स. सहावा आहे पोलीस क्लिअरन्स किंवा इतर कंपनी स्पेसिफिक सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तेही चालेल. लास्ट आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफर्स. एवढे सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर स्कॅन करून एका फोल्डरमध्ये ठेवा. रिझ्यूममध्ये चुकीची माहिती देऊ नका, हे सगळ्यात मेन पॉईंट आहे. तुम्हाला जे येतं तेच प्रॉपर पद्धतीने लिहा इन युअर रिझ्युमे. जर एक्सपिरियन्स नसेल तर इंटर्नशिप, ट्रेनिंग, पार्ट टाईम वर्क एक्सपिरियन्स किंवा पर्टिक्युलर स्किल्स हायलाइटेड करा त्या रिझ्युमेमध्ये. तर आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, म्हणजेच अप्लाय कसं करायचं. नंबर 1वर आहे तुमच्यासाठी योग्य डिपार्टमेंट आणि पोझिशन सिलेक्ट करा. दुसरा आहे फक्त ऑफिशियल कंपनी करिअर्स पेज किंवा व्हेरीफाईड रिक्रुटमेंट एजन्सी वापरा. हा पण सगळ्यात मेन आहे पॉईंट. तिसरा आहे जॉब डिस्क्रिप्शन पूर्ण वाचा. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी, कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन काय आहेत, डॉक्युमेंट्स आणि लोकेशन सगळं दिसलं असेल ते तुम्ही प्रॉपर वाचा. चौथावर आहे तुमचे अपडेटेड रिझ्यूम अपलोड करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म नीट भरून सबमिट करा. आणि पाचवा आहे शॉर्ट लिस्टेड झाल्यावर इंटरव्ह्यू किंवा असाइनमेंट होऊ शकतो. तर इंटरव्ह्यू ऑनलाईन किंवा फेस टू फेस
असू शकतो. सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग रिलेटेड प्रोसेस कंप्लीट होते. आता आपण सॅलरीबद्दल बोलून घेऊया. तर क्रूज शिपवर सॅलरी डिपार्टमेंट, पोझिशन, कंपनी, एक्सपिरियन्स आणि कॉन्ट्रॅक्टनुसार बदलते. काही पोझिशनमध्ये सॅलरी सोबत अकोमोडेशन आणि मील्स मिळू शकतात, पण प्रत्येकी कंपनीची पॉलिसी वेगळी असते. म्हणून कोणीही तुम्हाला एक फिक्स सॅलरी सांगतील तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ऑफिशियल ऑफर लेटरमध्ये सॅलरी, कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन, बेनिफिट्स, आफ्टर डेडिकेशन आणि सगळं काही चेक करा. तिथं प्रॉपर मेन्शन केलेलं असतं. सॅलरी ऐकून अप्लाय करण्याआधी कंप्लीट ऑफर समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर प्रॉपर तुमचं ऑफर लेटरमध्ये काय मेन्शन केलं आहे ते सगळं तुम्ही प्रॉपर A to Z वाचा. थोडा टाईम घ्या त्यांच्याकडून, काही हरकत नाही, पण प्रॉपर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यकता आहे, म्हणजे गरजेचं आहे. मंडळी, क्रूज शिपमध्ये स्कॅमसुद्धा खूप होतात, त्यामुळे हा जो पॉईंट आहे खूपच सिरियसली घ्या. कोणीही तुम्हाला जॉब देण्यासाठी पर्सनल अकाउंटमध्ये मोठे पैसे मागत असतील तर आधीच तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरीफाय करून घ्या, कारण की जी मोठी अमाऊंट तुम्ही त्याला सेंड करणार आहेत भाईसाब, ती स्कॅम पण होऊ शकते. ऑफिशियल ईमेल ID कंपनीची, कंपनी वेबसाईट, एजन्सी, रजिस्ट्रेशन आणि प्रॉपर ऑफर लेटर्स चेक करून घ्या. तुमचा पासपोर्ट किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणालाही विनाकारण देऊ नका आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजवर आलेल्या जॉब ऑफरवर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका. मी जेव्हा पहिल्यांदाच क्रूज शिप जॉबसाठी अप्लाय केलं होतं तेव्हा माझ्याकडे प्रॉपर गायडन्स करायला कोणी नव्हतं, त्यामुळे तुम्ही ती घाई अजिबात करू नका. टेक युअर ओन टाईम. तुमचा रिझ्यूम जो असतो तो तुम्ही प्रॉपर बनवा. इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. इंग्लिश खूपच महत्त्वाचे असते मंडळी टू गेट अ क्रूज शिप जॉब इंडस्ट्री. इंटरव्ह्यूसाठी जेवढे पण क्वेश्चन्स असतील त्याची पूर्ण प्रॅक्टिस करा आणि कंपनीबद्दल आधी पूर्ण रिसर्च करा. विच कंपनी यू आर गोना बी सिलेक्टेड त्याचा पूर्ण रिसर्च करा, गुगल करा. इफ यू हॅव फ्रेंड्स त्यांना विचारा प्रॉपर काय A to Z ही सगळी माहिती पहिली काढून घ्या कंपनीची. हे सगळे पॉईंट्स तुम्ही एकदम क्लिअर केलं तर क्रूज शिप जॉबसाठी अप्लाय करणं नक्कीच तुमच्यासाठी एकदम सोपं होणार आहे. तर मंडळी, आज आपण क्रूज शिप जॉबसाठी डिपार्टमेंट, एलिजिबिलिटी, डॉक्युमेंट्स, अप्लाय प्रोसेस, सॅलरी आणि सगळ्यात मेन म्हणजे स्कॅम वॉर्निंग हे सगळं पाहिलं. तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करायचं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हाऊसकीपिंग, गॅली, बार, फोटोग्राफी की डेक. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमीसारखं लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. असेच क्रूज शिप जॉब आणि सीफेअर लाईफच्या युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड देन जय भीम.